नमस्कार मित्रांनो. आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपण वेगवेगळे विमाविषयक, गुंतवणूक विषयक तसेच अन्य विषयावरती व्हिडिओज घेऊन येतो. आपण आमच्या व्हिडिओला भरभरून व्ह्यूज देता, म्हणजे आपण ते व्हिडिओ बघता, पण आपण अजून सबस्क्राईब करण्याचा जोर ठेवलेला नाही आहे. तेव्हा आपण जेव्हा जेव्हा व्हिडिओ बघता तेव्हा आपण तो एकदा सबस्क्राईब जरूर करा, एक लाईक द्या, की जेणेकरून अशा पद्धतीचे जे व्हिडिओज मी बनवतो ते तुमच्यापर्यंत वेळेवरती पोचतील आणि तुम्हाला त्याच्यावरती जी माहिती आहे ती एक ॲडिशनल माहिती तुमच्याकडे तयार होईल. आजचा जो विषय आपण घेतो आहे तो आहे अकस्मात फंड, म्हणजे इमर्जन्सी फंड. प्रत्येक कुटुंबाकडे एक असा इमर्जन्सी फंड असावा, अशी एक जुन्या काळापासून अशा गोष्टी घडत आलेल्या आहेत. तुम्ही जर आजपासून एक 50 वर्षापूर्वी गेलात तर तुम्हाला असं दिसेल की तेव्हा लोक आपले पैसे, काही घराला एक वर्षभर लागतील एवढे पैसे बाजूला काढून ठेवायचे आणि या पैशाला ते चांगला मोबाईल दिसला म्हणून हात लावत नव्हते. अर्थात त्या काळात मोबाईल नव्हते. आज तुम्ही जर असा फंड केला तर एखादा चांगला मोबाईल घ्यायचा असेल तर तो तुमच्या नियमित बजेटप्रमाणे घ्या. तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल, ज्यात पैसे कमी पडत असतील, तर असे जे काही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी तुम्ही त्या अकस्मात फंडाला हात लावू नका. तो अकस्मात फंड जो आहे तो उद्या भविष्यात तुम्हाला काही ॲक्सिडेंट झाला किंवा तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि अचानक तुमच्यावरती दुरुस्तीचा बोजा येऊन पडला, तर दुरुस्ती तसं तर तुम्ही गाडीचा इन्शुरन्स घेतलाच असेल आणि जर घेतला असेल तर तुम्हाला दुरुस्तीचा फार खर्च येणार नाही. पण कदाचित मोठा ॲक्सिडेंट झाला आणि इन्शुरन्स कंपनी तुम्हाला 4 लाखापैकी 3 लाख देते आहे आणि आता तुम्हाला 1 लाख रुपये कुठून आणायचे असा प्रश्न आहे, तर अशा वेळी तुम्ही इमर्जन्सी फंड जरूर वापरू शकता. पण तुम्ही जर एकदा फंड वापरला तर तुम्हाला तो परत व्यवस्थित, म्हणजे स्टेटस को मेंटेन करणं आणि तो फंड तसा 1 लाख रुपये पुन्हा जागेवर ठेवणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. मग अर्थात ते 1 लाख रुपये जमा करायला 10 महिने लागले तरी चालते. तेव्हा साधारण एक 20-22 वर्ष तुम्ही झालात आणि तुम्हाला नोकरी लागली की सगळ्यात पहिल्यांदा आपला एक इमर्जन्सी फंड आपल्या खर्चानुसार, म्हणजे आपल्याला किती खर्च आहेत करू शकता आणि हा फंड तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा तुम्ही तो घेऊ शकता. गरज लागेल म्हणजे तुमचं काय हॉस्पिटलायझेशन झालं खूप मोठं आणि तुमच्याकडे मेडिक्लेम आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला अतिरिक्त पैशाची गरज आहे, तर तुम्ही या अकस्मात फंडामधून पैसे घेऊ शकता. दुसरा अकस्मात फंड म्हणजे नोकरी जाते बरेचदा. हल्ली नोकऱ्या जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. लोकांच्या नोकऱ्या अचानक जातात. मग अशा वेळी नवीन नोकरी शोधण्यासाठी आपल्याला काही वेळ हवा असतो. पण नवीन नोकरी शोधेपर्यंत घर कसं चालवायचं? आपण जर एक बायको असेल, आपल्याला एखादी मुलगी असेल, आईवडील असतील, तर आपला खर्च हा नियमित खर्च असणारच आहे. अर्थात बायको जर कमावत असेल तर थोडंफार तुमचा भार कमी असेल, पण तरीसुद्धा शेवटी कमाई करणं हा एक महत्त्वाचा घरातला. तेव्हा हा कमाई करणं हा जो घटक आहे त्या घटकासाठी आपण कमाई जरूर केली पाहिजे. आणि आपण जर कमाई करत आहोत तर आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला एक इमर्जन्सी फंड जरूर असला पाहिजे. तेव्हा हा इमर्जन्सी फंड कसा करायचा? तर तुम्ही इमर्जन्सी फंड हा तुमचा, जर तुम्ही सामान्य काम करत असाल तर 3 ते 6 महिन्याच्या पगार एवढा तुमच्याकडे फंड असला तरी सुद्धा चालू शकतो. तर तुम्ही घराबाहेर जाऊन काम करत असाल तर तुमच्याकडे 6 ते 12 महिन्याचा फंड असायला पाहिजे. आणि जर तुम्ही फ्रीलान्सर असाल किंवा स्वतंत्र व्यवसाय असेल तुमचा, तर तुमच्याकडे 1 ते 1.5 वर्षाचा फंड असला पाहिजे. म्हणजे जेणेकरून काही अचानक तुमचा बिझनेस बंद पडला किंवा तुमच्या
आता कोरोनामध्ये असे अनेक बिझनेस बंद पडले, तुम्हाला माहिती असेल, आणि त्या लोकांची प्रचंड वाताहत झाली, कारण त्यांच्याकडे अशा पद्धतीचा कुठला फंड नव्हता. आजही तुम्हाला जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तुम्ही मनाला एक जस्ट स्वतःला विचारा की बाबा माझ्याकडे कुठला इमर्जन्सी फंड आहे का. तुमचं उत्तर नाहीच असेल, कारण सर्वसाधारण आयुष्यामध्ये इमर्जन्सी फंड ही संकल्पना अजून आपल्याला रुजलेली नाही, रुचलेली नाही. आपल्याकडे असा कुठला फंड काढायची प्रघात नाही. जुन्या काळातले लोक असं करत होते, त्यांनी आपल्याला शिकवण दिली होती, पण आता मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या पिढ्या गेल्या त्यांनी या पद्धतीचं ज्ञान कोणाला दिलं नाही. तेव्हा एक इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असावा. म्हणून काही जण म्हणतील की इमर्जन्सी फंड ठेवायचा कुठे, हल्ली तर काही कुठलं सुरक्षित नाही. तर 2 बँक अकाउंटमध्ये ठेवू शकता की जेव्हा तुम्हाला तो फंड कधीही इझिली अवेलेबल होईल. हल्ली बँकेमध्ये असे पर्याय उपलब्ध असतात की तुम्ही जर एखादा रक्कम बँकेमध्ये ठेवली आणि ती तुम्हाला 50 दिवसापेक्षा जास्त गरज पडली नाही, तर ती ॲटोमॅटिक फिक्स डिपॉझिट होते, आणि ज्या वेळेस तुम्ही मागाल त्यावेळेस ती परत येते, आणि त्यासाठी फिक्स डिपॉझिटचा जो रेट आहे तो तुम्हाला मिळतो. तेव्हा कसंही करू शकता. किंवा तुम्हाला लिक्विड फंड म्हणून एक म्युच्युअल फंडाचा भाग असतो, त्याच्यामध्ये पण तुम्ही हा फंड गुंतवू शकता. किंवा शॉर्ट टर्म बॉन्ड्स असतात बाजारामध्ये, 3-3 महिन्याचे बॉन्ड्स मिळतात, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष. ते असे बॉन्ड घ्यायचे, मॅच्युअर झाले की पुन्हा नव्याने घ्यायचे, म्हणजे आपले पैसे सुरक्षित राहतात. आणि बॉन्ड्स बऱ्याचदा एनकॅश करण्यासारखे असतात, आपल्याला गरज लागली तर लगेच पैसे मिळतात. 3 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. काय, गुंतवणूक जी आहे त्या सहज निघाली पाहिजे, म्हणजे लगेच आपल्याला उद्या पैसे पाहिजे किंवा आत्ता पैसे पाहिजे तर लगेच मिळाले पाहिजे. समजा तुम्ही कुठल्या फंडामध्ये जर पैसे गुंतवत असाल तर त्याची जोखीम कमी असली पाहिजे, आणि तुमच्या आर्थिक तणावाच्या काळामध्ये पैसे तुम्हाला वापरता आले पाहिजे. तेव्हा इमर्जन्सी फंडाचा जो उद्देश आहे तो हाच आहे. तुम्हाला इमर्जन्सी फंडाबद्दल आणखीन सखोल माहिती हवी असेल किंवा तुम्हाला इमर्जन्सी फंडात गुंतवणूक तुम्ही करणार असाल आणि तुम्हाला त्याच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये जर काही मदत हवी असेल तर आम्ही आपली मदत नेहमी करता फ्री ऑफ कॉस्ट करू. यासाठी कुठला चार्ज लागणार नाही. आम्हाला फक्त शेअर करावं लागेल की यस आम्ही अशा पद्धतीचा फंड करू इच्छितो. तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही तुम्हाला सांगू की साधारण तुमचं जे काही बजेटिंग वगैरे जर तुम्ही आम्हाला कळवलं तर आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही किती फंड केला पाहिजे आणि तो फंड कसा ठेवला पाहिजे, या गोष्टी आम्ही तुम्हाला समजून सांगू. तेव्हा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोकांच्या आपत्काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेस एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती येते किंवा त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही असं घडतं की जे घडल्यानंतर त्यांना त्यांच्या रोजचा जो तुमचा पैसे येण्याचा जो स्रोत आहे तो जर बंद होत असेल तर असा अकस्मात फंड जो आहे तो तुमची वर्षभर मदत करू शकतो. मग शेतकरी असेल तर त्यांनी करावा, कुठले छोटे व्यावसायिक असेल तर त्यांनी करावा, मोठ्या व्यावसायिकांनीही करावा. आणखी मी पुढे जाऊन म्हणेन की एक टर्म इन्शुरन्स पण काढून ठेवावा, जेणेकरून तुम्हाला जर काही आर्थिक मोठी चणचण भाजणार असेल, उद्या तुम्ही काही न कारणाने जर कुठे तुम्हाला बरं वाईट झालं तुमचं, तर टर्म इन्शुरन्स असेल तर तुमच्या लायबिलिटीज कव्हर होतील. तेव्हा अकस्मात फंड हा अतिशय आवश्यक असणारी वस्तू आहे आयुष्यामध्ये, आणि तो प्रत्येकाकडे जरूर असला पाहिजे. तर तुमची जर अकस्मात फंड निर्माण करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला त्यासाठी काही गायडन्स पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट गायडन्स करू. तुम्ही आम्हाला संपर्क करा. माझा नंबर खाली संपर्क क्रमांक दिलेला आहे, माझा मेल आय डी दिलेला आहे, पण जरूर संपर्क करू शकता. धन्यवाद.